धारूर तालुक्यातील गोपाळपूर ग्रामपंचायत असलेल्या जलजीवन मिशनची चौकशी करून कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। सदर उपोषण आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता सुरू केले आहे। यामध्ये गोपाळपूर जलजीवनचे देयके अदा न करण्यात यावे, गोपाळपूर जलजीवन काम पूर्ण नसताना संबंधित अधिकाऱ्याने धावते देयके अदा केले असून त्याची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी। गोपाळपूर जलजीवनच्या संबंधित इंजिनियर गुत्तेदारावर शासनाची फसवणूक केल्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच जलजीवन संबंधित अधिकारी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात यावे। बोगस कामाचे अदा केलेले बिल संबंधित गुत्तेदाराकडून शासनाने परत घेण्यात यावे। संबंधित कन्स्ट्रक्शनचे शासकीय लायसन रद्द करण्यात यावे। त्यामुळे जलजीवनची पाईपलाईन एस्टिमेटप्रमाणे नसून 1 मीटर खोलीकरण नसल्यामुळे संपूर्ण पाईपलाईन खोदून दाखवण्यात यावी आणि ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेचे संपूर्ण काम बोगस असल्यामुळे तात्काळ काम बंद करण्यात यावे। या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विशाल बाबासाहेब सराफ यांच्या नेतृत्वात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। तरी तात्काळ कारवाईची मागणी यांनी उपोषणादरम्यान केली आहे। त्यांच्या या उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस हनुमंत तोंडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबासाहेब सराफ व पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी देखील त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे।